हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनल वरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आपण जी क्लासची सिरीज चालू केली होती, फ्री शिवण क्लास, स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायला शिका, या सिरीजचा आज 31वा दिवस आहे. तर बघा, या अगोदर आपण फोटक ब्लाऊजचे पेपर पॅटर्न कट करून ते अस्तर व आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज वर कटिंग करून घेतले. तर ते आता आपण या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने पार्ट एकमेकाला जॉईन करायचे ते आपण इथं बघणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, मी सर्व असे पार्ट घेऊन घेतले इथं. आता बाही आपण जी आहे, बाहीला जॉईन म्हणजे ब्लाऊज पीसला पण जॉईन द्यायचा आहे आणि अस्तरला पण जॉईन द्यायचा आहे. त्यामुळे बाही जी आहे ती आपण लास्टला स्टिच करू. अगोदर आपण जे बाकीचे पार्ट आहे ते स्टिच करून घेऊ. इथं बघा, हा बॅक पार्ट आहे. आता मी बॅक पार्ट घेते अगोदर, बाकीचे पार्ट आपण ठेवून घेऊ. इथं बघा, तर बघा, ब्लाऊज पीस असा सरळ ठेवायचा आहे. आता मी इथे सरळ ठेवून घेतलाय. यावर आपण अस्तर घेऊ. तर अस्तर देखील आपल्याला सरळच ठेवून घ्यायचंय, कारण आपण गळ्याला आणि कमरला दाबटीप देणार आहोत. इथं आपल्याला आता पीसचा पिनअप करावं लागेल, कारण पीस खूप सुळका आहे. तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थित पिन लावून घेऊ आपण. इथे मी पिन घेते. तर बघा, हे अशा पिन घ्यायच्या आपल्याला आणि आता या लावून घेऊ आपण व्यवस्थित. एकावर एक व्यवस्थित ठेवायचंय आणि पिन लावून घ्यायचे. म्हणजे काय होईल, आपलं जे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते जे आहे ते हलणार नाही. त्यासाठी आपल्याला अशी पिन लावून घ्यायची. त्यानंतर इकडे देखील तर बघा, अशा आपण पिन लावून घेतलाय. आता आपण अगोदर कमरच्या साईडने स्टिच करायला सुरुवात करू. इथे मी कमरच्या साईडने सुरुवात करते आता स्टिचिंगला. तर बघा, इथून आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन स्टिच करायला सुरुवात करायचंय. इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन सुरुवात करते. बघा, व्यवस्थित एकावर एक पाठ ठेवायचे आपल्याला. तर बघा, कमरच्या साईडने आपण अशी टीप देऊन घेतली. आता आपल्याला गळ्याच्या साईडने देखील टीप द्यायची. तर असंच ठेवायचं आणि हे बघा, इथून सुरुवात करायची आता गळ्याच्या साईडने. तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्या गळ्याला देखील टीप देऊन घेऊ. तर बघा, गळ्याला पण आपण टीप देऊन घेतली. आता आपण जे पिन आहे सर्व काढून घेऊ. हे सर्व पिन मी काढून घेतली. बघा, पिन काढून घ्यायच्या. नंतर बघा, हे जे मधलं कापड आहे हे आपल्याला कट करून घ्यायचंय. ते मी हे जे कापड आहे ते असं कट करून घेतलं. तर बघा,
हे मधलं जे कापड आहे ते कट करून घेतलं. त्यानंतर काय करू आपण, गळ्याला आहे ना छोटे छोटे कट देऊन घेऊ, म्हणजे आपला राऊंड नाही ना गळा, तर व्यवस्थित फोल्ड होईल. त्यासाठी आपल्याला असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे गळ्याला. इथे मी असे छोटे छोटे जे कट आहे ते देऊन घेतली. शिलाई कट नाही होणार याची काळजी घ्यायची. आता हे बघा, आता आपल्याला काय करायचं, हे जे आतमधलं कापड आहे ते इथून असा बाहेर काढायचंय बघा. तर बघा अशा पद्धतीने, म्हणजे आपली जी शिलाई दिलेली आहे ती मध्ये जाईल. हे बघा, कुठेही तुम्हाला बाहेर वगैरे दिसणार नाही, गळ्याची पण आणि कमरची पण. आता हे बघा, असं बाहेर काढून घेतले आपण हे कापड. म्हणजे आता हे वरती सरळ आहे. तर आपल्याला आता काय करायचं, कमरच्या साईडने आपल्याला हे अस्तर आणि आपण हे ब्लाऊज पीसचा जो जॉईन केलाय ब्लाऊज पीस, त्यावर आपल्याला कमरच्या साईडने टीप द्यायची. हे बघा इथं व्यवस्थित असं ठेवून टीप देऊन घ्यायची. आता इथून मी बघा टीप देऊन घेतली. व्यवस्थित एकावर एक पाठ ठेवायचे. त्यानंतर इकडे देखील सेम. तर बघा, अशी आपण कमरच्या साईडने टीप देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, गळ्याच्या साईडने देखील टीप द्यायची. ते कापड असं व्यवस्थित धरायचं आणि गळ्याला देखील आपण टीप देऊन घेऊ. हे बघा असं व्यवस्थित ठेवायचंय. तर बघा, असं आपण गळ्याला देखील टीप देऊन घेतली. आपल्याला आता काय करायचंय, हे जे अस्तर आहे ते अस्तर आपल्याला ब्लाऊज पीसला जॉईन करायचंय. त्यासाठी आपण असं उलट करू. हे बघा, आणि आता आपल्याला हे जे अस्तर आहे पूर्ण चहूबाजूने पॅक करून घ्यायचे व्यवस्थित. ते इथे मी शोल्डर सुरुवात करते बघा अशी. तर व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे अस्तर आपल्याला, कुठेही जमा वगैरे होऊ द्यायचे नाही. तर बघा, अस्तर आपण असं जॉईन करून घेतलं. आता दुसऱ्या साईडने पण सेम आपल्याला इथून अस्तर जॉईन करून घ्यायचे. तर बघा, असं आपण अस्तर जॉईन करून घेतले. आता आपल्याला हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ब्लाऊज पीसचं, ते अस्तरच्या लगोलग कट करायचं. हे बघा असं. सर्व जे ब्लाऊज पीसचं एक्स्ट्रा कापड आहे ते सर्व कट करून घेऊ आपण इथे. तर एका बाजूचं कट केलं. आता सेम दुसऱ्या बाजूचं देखील आपण कट करून घेऊ.
तर बघा, सर्व कापड जे आहे ते असं कट करून घेतलंय आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण आता जॉईन करून घेतलंय बॅक पार्टला. आता बॅक पार्ट आपला तयार झालाय. आता आपण फ्रंटचे जे पार्ट आहे ते घेऊ. बॅक पार्ट मी बाजूला ठेवते, इथं फ्रंटचे पार्ट घेते. तर हे बघा अशी. अगोदर काय करायचंय आपल्याला, अस्तर आपण जे आहे ते बाजूला घेऊ. आता सरळ बघून घ्यायचे, उलट सुलट कापड. तर बघा, आता ही जी बाजू आहे ही आपली उलट बाजू आहे. तर हे बघा, हे असे समोरासमोर ठेवून घ्यायचे. म्हणजे ही जी बाजू आहे ही उलट बाजू आहे. तर असे समोरासमोर ठेवून घेतले. त्यानंतर आपल्याला अस्तर घ्यायचंय. आता अस्तरचा जो फ्रंट पार्ट आहे तो बघा आपल्याला असं समोरासमोर ठेवून घ्यायचंय. हे बघा अशा पद्धतीने असं ठेवून घ्यायचं. याला देखील पिन लावा लागेल. आता एक पार्ट मी बाजूला ठेवते. हे बघा, समोरासमोरच ठेवले. गळ्याची जी ती समोर समोर ठेवायची, म्हणजे उलट सुलट होणार नाही. आता आपण याला पिन लावून घेऊ. पिन लावल्यानंतरच आपल्याला हा जो पार्ट आहे तो अस्तरला जॉईन करता येईल. इथं बघा असे पिन लावून घेते. आता आपण याला चहू बाजूने शिलाई देऊन घेऊ. इथून मी सुरुवात करते बघा. त्यानंतर इकडे तर बघा, अशा पद्धतीने आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतले. आता आपण हे पिन काढून घेऊ. हे एक्स्ट्राचं कापड आहे ते सर्व कट करून घ्यायचंय आपल्याला. सर्व कापड आपण कट करून घेऊ. तर बघा, इथे जे सर्व कापड आहे ते असं व्यवस्थित अस्तरच्या लोगोला ब्लाउज पीस कट करून टाकलंय. ते बघा, अशा पद्धतीने आपला एक फ्रंट पार्ट तयार झालाय. बघू शकता तुम्ही. हे बघा असं. आता आपण दुसरा देखील सेम याच पद्धतीने जॉईन करून घेऊ. अस्तर आणि मेन फॅब्रिक. इथे मी दुसरा पार्ट घेतलाय बघा. व्यवस्थित ठेवून घ्यायचंय आणि आपल्याला पिन जे आहे त्या लावून घ्यायचे. आता आपण याला पिन लावून घेऊ. हे बघा, असं पिन लावून घेतली. हे बघा, पिन लावून घेतल्या. त्यानंतर आपण हे जे अस्तर आहे मेन फॅब्रिकला जॉईन करून घेऊ. तर इथून मी सुरुवात करते बघा. चहू बाजूने पॅक करून घ्यायचंय आपल्याला.
तर बघा असं चहू बाजूनी पॅक करून घेतलं. त्यानंतर आपल्याला हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते सर्व कट करून घ्यायचंय. ते तुम्ही हे एक्स्ट्राचं कापड सर्व कट करून घेतली. व्यवस्थित कट करून घ्यायचंय अस्तरच्या लोगोला. अस्तर कट नाही होऊ द्यायचंय. तर बघा सर्व काप जे आहे ब्लाउज पीसचं ते सर्व कट करून घेतले. आपला आता फ्रंट पार्ट देखील तयार झालाय. याच्या पिन मी काढून घेते. हे बघा फ्रंट पार्ट देखील अस्तरला जॉईन करून झालाय. तर हे बघा अशा पद्धतीने आपले हे दोन्ही पार्ट झाले. बघा गळा देखील समोरासमोरच आलाय. तर आता हे पार्ट आपण बाजूला ठेवू आणि बाहीला जॉईन कशा पद्धतीने द्यायचा ते आता यामध्ये पुढे बघू. तर बाहीला आपल्याला जॉईन द्यावा लागेल, अस्तरला देखील द्यायचं आहे आणि ब्लाउज पीसला पण. तर इथं बघा यश मी बाही घेतली. आता आपल्याला साईडला जॉईन द्यायचं आहे. अगोदर आपण असे ठेवून चेक करू. व्यवस्थित ठेवून घेतली. त्यानंतर बघा आपल्या काय करायचंय, इथे जॉईन द्यायचंय. तर जॉईन देण्यासाठी मी हे दुसरं कापड घेतले. व्यवस्थित एकदा बाई ठेवून घेऊ द्या. तर बघा अशी ठेवून घेतली. त्यानंतर आपण जो आहे फोल्ड बाजू ती कट करून घेऊ. आता इथे आपल्याला जॉईन द्यायचं आहे. तर जॉईन देण्यासाठी मी असं कापड घेतलंय, अस्तरच आहे. हे बघा आता हे डबल आहे, डबल फोल्ड आहे, कारण दोन बाही ना, तर दोन बाह्यांना जॉईन द्यावा लागेल. तर त्यासाठी हे बघा अगोदर काय करू आपण, इथून असं ठेवू. बघा इथं अगोदर जॉईन देऊन घेऊ आणि त्यानंतर बाहीच्या मापात कट करून घेऊ. इथं अगोदर मी जॉईन देते. तर बघा अगोदर आपण वरतून देऊ, त्यानंतर हे खालून. हे बघा असे ते वरचा पार्ट बाजूला ठेवते. इथून आपण जॉईन द्यायला सुरुवात करू. तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला जॉईन द्यायचं आहे इथे. त्यानंतर बघा दिल्यानंतर आपल्याला अस्तरच्या बाजूने आपल्याला टीप द्यायची, म्हणजे वरतून दाब टीप देऊन द्यायची, म्हणजे आपलं अजून पॅक होऊन जाईल अस्तर. तर बघा एका बाईला जॉईन दिलाय. आता सेम आपण दुसऱ्या बाईला देखील जॉईन देऊन घेऊ. तर बघा इथं असं इथे मी जॉईन देऊन घेते. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन पुन्हा यावर आपल्याला जिथं जॉईन दिलाय तिथं आपल्याला दाबटीप द्यायची. बघा दाबटीप दिली. त्यानंतर हे पाठ बघा बाई आपल्याला अशी ठेवून घ्यायची व्यवस्थित. अशी ठेवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला कार्डशीट वर जी बाही कट केली ती घेऊ आपण अगोदर. आता ही व्यवस्थित कट टू कट ठेवायची, कुठेही कमी जास्त वगैरे ठेवायची नाही, कारण कट करायची आता बाही आपल्याला. तर बघा इथं आता ही बाही घेऊ आपण. तर बघा अशी ठेवून घेतली. आता आपण
मार्किंग करून आणि कट करून घेते. इथून मी आता मार्किंग करून घेते. तर बघा अशी मार्किंग करून घेतली. आता आपण बाही कट करून घेऊ. जशी मार्किंग केली तशी तर बघा अशी आपण अस्तरला जॉईन दिलाय, पण आता आपल्याला ब्लाउज पीसला देखील जॉईन द्यायचंय. आता इथे मी ब्लाउज पीसचं कापड घेते. हे बघा आपल्याला इथे देखील दोन्ही साईडने जॉईन द्यावा लागणार. तर इथे अशी व्यवस्थित हे ठेवून घ्यायचे अगोदर. बाही बाजूला घेऊ आपण. हे बघा व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचे. आणि हा जो फोल्ड हा भाग फोल्ड आहे हा कट करून घेऊ आपण. तर बघा इथं कट करून घेतला. त्यानंतर आपल्याला जे कापड आहे हे बघा हे कापड ते दोन्ही साईडनी ठेवून जॉईन द्यायचंय. तर बघा हे असं कापड ब्लाउज पीस मधलंच आहे. आता आपण दोन्ही साईडनी ठेवून अगोदर जॉईन देऊ. पण अगोदर आपल्याला काय करायचंय इथं चेक करायचंय असं बाही ठेवून. बघा इथे तर दोन्ही साईडनी किती जॉईन बसेल. आपण एक साईडनी देखील देऊ शकताय. बघा आपण अशी जर बाही ठेवली तर एका बाजूने देखील जॉईन दिला तरी काही हरकत नाही. पण आपण दोन्ही बाजूनी जॉईन देऊन घेऊ. इथे मी आता दोन्ही बाजूनी जॉईन देऊन घेतली. हे जे कापड आहे हे आपण कट करून घेऊ. तर बघा इथं असं ठेवायचंय. इथं आपल्याला जॉईन देऊन घ्यायचंय. त्यानंतर इकडनं देखील सेम तर इकडनं पण आपण जॉईन देऊन घेऊ. आता दोन्ही बाजूनी जॉईन द्यायचं आहे बाहीला. तर इथं अस्तरची बाही काढून घेऊ आपण. अगोदर आता जॉईन देऊन घेऊ. तर इथं असं आहे असंच ठेवायचं. आता ही सरळ बाजू आहे. सरळ वरती सरळ ठेवून जॉईन द्यायचं आहे आपल्याला. तर इथं बघा अगोदर सरळ वरती सरळ ठेवून घेऊ आपण. ते सरळ सरळ असं ठेवून घ्यायचंय. त्यानंतर खालच्या बाईला देखील सेम असं सरळ सरळ ठेवायचं. सरळ वरती सरळ ठेवून घ्यायचं. आता इथून आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन जॉईन करू बाई. जॉईन केली त्यानंतर आपल्याला वरतून पुन्हा त्यावर जॉईन केले त्यावर टीप द्यायची. आता इकडनं मी अशी टीप देऊन घेते. बघा हे बघा इथून अशी जॉईन जो दिलाय त्यावर टीप देऊन घ्यायची. वरतून दाब टीप द्यायची आपल्याला. तर बघ एक साईडला आपण जॉईन दिलाय. आता दुसऱ्या साईडला पण सेम आपण जॉईन देऊन घेऊ. तर बघ असे एकावर एक ठेवून घेतले सरळवरती सरळ. आणि इथून आता आपण दुसऱ्या साईडला पण जॉईन देऊन घेऊ. जॉईन दिला त्यानंतर पुन्हा वरतून जिथे जॉईन दिलाय त्यावर आपल्याला डबल टीप म्हणजे ताप टीप द्यायची. तर बघा असे आपण दोन्ही बाजूनी एक साईडला आपण जॉईन देऊन घेतलेले. बघा इथं
तर बाही घेऊ आपण आणि एकदा चेक करून घेऊ. व्यवस्थित एकावर एक ठेवायचे पाठ. अस्तरची बाही घेऊ आणि चेक करून घ्यायचे. तर बघा, आता आपण एकाच बाजू जे आहे एकाच बाजू जॉईन दिले तर आपली बाही आता यामध्ये बसून जाते. तर आता आपण असेच ठेवणार आहे. हे बघा, दुसऱ्या बाजूने आपल्याला जॉईन द्यायची गरज नाही. तर हे बघा, आपण जॉईन होऊन घेतले आता एक साईडने. आता आपल्याला काय करायचं, बाही जॉईन करायची अस्तर आणि मेन फॅब्रिकला. त्यासाठी वरती एक मार्किंग करायची आणि इकडे एक मार्किंग करायची. त्यानंतर ते बघा, ते इकडनं असं हे सरळ ठेवायचं आणि इकडनं देखील असं सरळ ठेवायचे. त्यानंतर सरळ वरती सरळ आपल्याला ठेवायचं. आता ही मार्किंग केली ती आपल्याला इकडं असं ठेवायची बघा, आणि ही जी मार्किंग केली ही अशी ठेवायची, म्हणजे सरळ वरती सरळ ठेवायची आपल्याला बाही. तर दोन्ही बाह्यांवर आपण अस्तरची बाही आणि मेन फॅब्रिक सरळ वरती सरळ ठेवून घेतले. आता आपण एक बाही घेऊ अगोदर. ही बघा, सरळ वरती सरळ ठेवले. आता आपण इथून खाली जॉईन करायला घेऊ. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊ, ती तुम्ही जॉईन करायला घेतली बघा. तर बघा, अशी जॉईन करून घ्यायची. आता हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेऊ आपण. कट केलं त्यानंतर काय करायचंय, बाही आपल्याला अशी फोल्ड करायची. तर एक मिनिट. तर हे बघा, आपल्याला बाही जी आहे अशी ओपन करायची, म्हणजे फोल्ड करायची. आणि आपण आता बाहीच्या साईडने दापटीप देणार आहे बघा. इथं आपल्याला दापटीप देऊन घ्यायची. तिथे मी पुन्हा दापटीप देते. दापटीप का द्यायची, आपलं मेन फॅब्रिकच्या बाहेर अस्तर दिसणार नाही त्यासाठी आपल्याला दापटीप द्यायची असते. ही तशी मी दापटीप देऊन घेतली. दापटीप दिली त्यानंतर आपल्याला पुन्हा असं फोल्ड करायचं आणि इथं बघा, यावर पुन्हा एक टीप देऊन घ्यायची. तुम्ही पुन्हा यावर एक टीप देऊन घेतली बघा. तर बघा, टीप देऊन घेतली. तर बाही आपण अशी करू आणि अस्तर आणि ब्लाउज पीस आपल्याला आता जॉईन करून घ्यायचं. इथं बघा, मी आता चहू बाजूनी ही जी बाही आहे ती पॅक करून घेतली ब्लाउज पीसला. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पिन देखील लावून जॉईन करू शकता. तुम्ही इथं असं बघा, हात व्यवस्थित ठेवायचा आहे, हात आपल्याला हलू द्यायचा नाही. बघा असं, म्हणजे आपलं अस्तर हलत नाही. आपण जॉईन करून घेतले अस्तर आणि मेन फॅब्रिक. आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सर्व कट करून घ्यायचे बघा. इथे मी हे जे कापड आहे सर्व कट करून घेतली व्यवस्थित. तर बघा, कट करून घेतलंय. इथं थोडस आपल्याला ब्लाउज पीस जो आहे तो कमी पडलाय, पण काही नाही, हे जे आपलं मार्जिन मध्ये जाणार आहे. ते बघा, अशा पद्धतीने आपण एक बाही स्टिच करून घेतली मेन फॅब्रिक आणि अस्तरला. आता दुसरी घेऊ आपण. इथे मी दुसरी बाही घेतली. हे बघा, सरळ वरती सरळ ठेवून घेतली आपण अगोदरच. बघा, इथून आपल्याला ही खालून जॉईन करायला घ्यायची. तर बघा, इथून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन मी जॉईन करायला घेतली बाही. तर बघा,
जॉईन केली त्यानंतर काय करायचं आपल्याला, अशी ओपन करायची बाही आणि जिकडनं आपण अस्तरची बाही जॉईन केली तिथून आपल्याला वरती दाब टीप द्यायची. 1 मिनिट धागा निघाला, आपण धागा बसवून घेऊ अगोदर. तर बघ आता इथून आपल्याला अस्तरच्या साईडने दाब टीप देऊन घ्यायची. म्हणजे आपलं अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकच्या बाहेर दिसणार नाही. जॉईन केली त्यानंतर पुन्हा आपल्याला फोल्ड करायचं आणि पुन्हा यावर आपल्याला एक टीप देऊन घ्यायची. इथे मी पुन्हा एक टीप देऊन घेते बघा, व्यवस्थित आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचे. तर बघा अशी आपण जॉईन करून घेतली. आता आपल्याला अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला जॉईन करून घ्यायचे. तर इथे मी बघा जॉईन करून घेतली. तर बघा असं आपण ठेवून घेतले, म्हणजे सॉरी जॉईन करून घेतले अस्तर आणि मेन फॅब्रिक. आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सर्व आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे मी जे कापड आहे एक्स्ट्राचं सर्व कट करून घेतली बघा. व्यवस्थित कट करून घ्यायचे, बाहेर अस्तर कट नाही होऊ द्यायचे. तर बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही ज्या बाही आहेत त्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतले. बघा बघू शकता अशा पद्धतीने आपल्या दोन्ही बाही तयार झाल्या आहे. बघा आता बघा तर इथे दाखवते आपण जी मार्किंग केलं होतं ते दोन्ही बाहींचं वरती आलंय बघा. त्या साईड आपण मार्किंग करतो म्हणजे ती सरळ साईड असते. तर अशा पद्धतीने आपण फोर्टक ब्लाऊजचे जे पॅटर्न आहे ते सर्व अस्तर आणि मेन फॅब्रिकला जॉईन करून घेतले. हे बघा बाही, बॅक पार्ट, फ्रंट पार्ट, फक्त आता क्रॉस पट्टी. तर क्रॉस पट्टी आपण जेव्हा फ्रंट पार्ट ला जॉईन करतो तेव्हा क्रॉस पट्टी डायरेक्ट जॉईन करत असतो. तर आता नाही करणार आहे आपण. ते हे तिन्ही पार्ट आपण बाहीला जॉईन कसा द्यायचा, त्यानंतर फोर्टक सॉरी फ्रंट पार्ट स्टिच केलाय, त्यानंतर बॅक पार्टला आपण खाली कमरला दाब टीप दिली आणि गळ्याला देखील दाब टीप दिली बॅक पार्टला. तर अशा पद्धतीने फोर्टक ब्लाऊजचे आपले जे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते जॉईन करून झालंय. तर आता या पुढच्या व्हिडिओमध्ये टक्स कसे ड्रॉ करायचे, त्यानंतर ते स्टिच कसे करायचे, तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.